जर महिला या संपूर्ण सृष्टीचे 50% आकाश व्यापतात तर त्या राजकीय क्षेत्राचा 1/3 भाग व्यापू शकत नाहीत का? हे वाक्य आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे, ज्यांनी महिलांच्या आरक्षणासाठी स्वतःच्या सत्ता काळात प्रामाणिक प्रयत्न केला होता. पण आजच्याप्रमाणेच त्याच वेळी सुद्धा विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे विरोध करून हे विधेयक पारित होऊ दिले नाही. घराणेशाही चालवणारे पक्ष कधीच महिलांचे हित पाहू शकत नाहीत. त्यांना केवळ स्वतःच्या कुटुंबाची सत्ता टिकवायची आहे. म्हणून त्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकास खीळ घातली, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार दिनांक 18 रोजी विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर केली आहे. संविधान 131वी दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये महिलांसाठी 33% आरक्षण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आणले गेले होते. मात्र संसदेच्या विशेष अधिवेशनात 2 दिवस चाललेल्या चर्चेनंतर या विधेयकास आवश्यक असलेले 2/3 बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे हे ऐतिहासिक विधेयक नामंजूर करण्यात आले. लोकसभेत नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले. याबाबत नेमके काय काय घडले आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत जयेश पाटील. 18व्या लोकसभेचे 7वे व राज्यसभेचे 270व्या अधिवेशनाचे सूप वाजले. यात सादर केलेल्या 12 सरकारी विधेयकांपैकी 9 मंजूर केली गेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आरक्षणाशी संबंधित 131वी घटना दुरुस्ती विधेयक काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या पाठिंब्याअभावी मंजूर करण्यात सरकारला अपयश आले. विशेष म्हणजे परिसीमनामुळे राज्यांचे नुकसान होईल हा विरोधकांचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळला असून परिस्थितीबाबत जाणीवपूर्वक खोटे बोलले गेले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. आम्ही महिलांना शक्ती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, TMC आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या प्रयत्नांची भ्रूण हत्या केली आहे. ज्या ज्या पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करून हे पाप केले आहे त्याची शिक्षा त्यांना देश नक्कीच देईल. जेव्हा महिला हिताचा प्रस्ताव सभागृहात पडला तेव्हा घराणेशाही चालवणारे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. हे पाहून मला मनापासून दुःख झाले. सरकारने आटोकाट प्रयत्न करून देखील विरोधी पक्षांमुळे संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. नारी शक्तीच्या भरारीला रोखून त्यांच्या स्वप्नांना चिरडले गेले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार दिनांक 18 रोजी केली. तसेच विधेयक मंजूर होऊ न शकल्याबद्दल देशातील तमाम महिला वर्गाची त्यांनी क्षमा देखील मागितली. यावेळी देशातील महिलांना त्यांचा हक्क मिळवून देणार असा निर्धारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणतात, काँग्रेस महिलांकडे समान नागरिक म्हणून न पाहता राजकीय साधन म्हणून पाहते. राज्यघटनेनुसार लोकसभा किंवा विधानसभा जागांची पुनर्रचना सीमांकनाशिवाय शक्य नाही. काँग्रेस आणि विरोधी पक्षांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, कारण त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर हा एक काळा डाग आहे जो कधीही पुसला जाणार नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. महिला आरक्षण विरोधाची काँग्रेसची ही पहिलीच वेळ नाही आहे. जवळपास 3 दशके काँग्रेसने याबाबत खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. 1996 साली माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांच्या काळातही महिला आरक्षणाबाबत प्रयत्न झाले. तेव्हासुद्धा काँग्रेसच्या भूमिकेमुळे महिलांचे आरक्षण मंजूर होऊ शकले नाही. पुढे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील म्हणजे 1998 ते 2003-04 दरम्यान विरोधी पक्षांच्या अशाच बेजबाबदार वर्तनामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. आणि आता मोदी सरकारच्या काळात तर राहुल गांधी यांनी या विधेयकास चक्क अँटी नॅशनल म्हणजे देशद्रोही म्हटले होते. या सर्व भूमिकेमुळेच विरोध करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या घराबाहेर भाजपच्या महिला आघाडीकडून निदर्शने देखील करण्यात आली. तसेच YSR काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसच्याच भूमिकेवर टीका केली असून या विरोधातून नेमके त्यांनी काय साध्य केले असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. दक्षिणेतील प्रमुख नेते पलानीस्वामी
यांनी देखील स्टॅलिन यांच्यावर काँग्रेसचे अंधानुकरण केल्याची टीका केली आहे. तमिळनाडूने अधिकचे 20 खासदार मिळवण्याची सुवर्ण संधी गमावण्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तमिळनाडूमध्ये 234 तर पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला आरक्षणास काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या विरोधाबाबत नक्कीच जनतेपर्यंत माहिती पोहोचवली जाणार यात शंका नाही. आणि त्याचा फटका तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससह विरोधी पक्षांना बसणार हे देखील तेवढेच सत्य आहे. या सर्वाबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.